नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 7 जानेवारी 1610 हा खगोलशास्त्राच्या इतिहासातला एक महत्त्वपूर्ण दिवस होता। या दिवशी गॅलिलिओ गॅलिली या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाने स्वतः बनवलेल्या दुर्बिणीच्या सहाय्याने गुरुग्रहाभोवती फिरणाऱ्या 4 उपग्रहांचा शोध लावला। या उपग्रहांना नंतर त्यांच्या शोधकर्त्याच्या सन्मानार्थ गॅलिलियन उपग्रह असे नाव देण्यात आले। यात आयो, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो हे उपग्रह समाविष्ट आहेत। हा शोध खगोलशास्त्रीय निरीक्षणांमध्ये दुर्बिणीचा वापर करण्याच्या संभाव्यतेचे एक उत्तम उदाहरण होता आणि त्याने पृथ्वी केंद्रित विश्वाच्या पार्थिव सिद्धांताला मोठा धक्का दिला। गॅलिलिओच्या या शोधामुळे सूर्य केंद्रित सिद्धांताला बळ मिळाले आणि आधुनिक खगोलशास्त्राच्या विकासाला चालना मिळाली। भारतातील विज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी म्हणजेच INSA होय। 7 जानेवारी 1935 रोजी कोलकाता येथे स्थापन झालेली ही संस्था भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे। सुरुवातीला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या नावाने ओळखली जाणारी ही संस्था 1951 मध्ये दिल्लीला स्थलांतरित करण्यात आली। INSA विज्ञान क्षेत्रातील संशोधन, नवीन कल्पना, नवीन तंत्रज्ञानाच्या विकासास प्रोत्साहन देते, तसेच विज्ञान शिक्षण आणि जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम आयोजित करते। या अकादमीमध्ये देशातील विज्ञान क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आणि तज्ञांचा समावेश आहे। 7 जानेवारी 2000 रोजी आपण एक महान व्यक्तिमत्व गमावले। डॉक्टर अच्युतराव आपटे हे केवळ एक स्वातंत्र्य सैनिकच नव्हते, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणारे ते एक समाजसेवक देखील होते। त्यांनी स्थापन केलेली विद्यार्थी सहाय्यक समिती ही अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाशझोत पसरवणारी एक ज्योत बनली। त्यांनी आपले आयुष्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे आणि ते सर्वांगीण विकास घडवून आणू शकतील यासाठी वेचले। त्यांच्या या निस्वार्थी कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळाली आणि ते समाजाचे उन्नतीचे साधन बनले। 7 जानेवारी 1789 रोजी अमेरिकेत पहिली राष्ट्रपती निवडणूक झाली आणि त्यात जॉर्ज वॉशिंग्टन यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला। अमेरिकेच्या इतिहासात ही निवडणूक अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण होती। सर्वप्रथम ही अमेरिकेच्या नव्या संविधानानुसार झालेली पहिलीच निवडणूक होती। या निवडणुकीने नव्या संविधानाची ताकद आणि लोकशाही प्रक्रियेची सुरुवात दर्शवली। दुसरे म्हणजे वॉशिंग्टन यांना सर्वानुमते राष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते। त्यांच्याकडे असलेली लोकप्रियता आणि देशप्रेम यांमुळे त्यांना सर्व पक्षांचा पाठिंबा मिळाला होता। जॉर्ज वॉशिंग्टन यांना देशाचे पितामह म्हणूनही ओळखले जाते आणि त्यांनी अमेरिकेच्या नव्या राष्ट्राचे नेतृत्व करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। वॉशिंग्टन यांच्या निवडणुकीमुळे अमेरिकेच्या राजकीय प्रणालीला एक स्थिर आधार मिळाला। सरोजिनी बावर या मराठी साहित्य क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व होत्या। त्यांचा जन्म 7 जानेवारी 1920 रोजी झाला। त्यांनी लोकसाहित्य आणि संत साहित्याच्या अभ्यासावर विशेष भर दिला। त्यांच्या संशोधन आणि लेखनामुळे मराठी लोकसाहित्य अधिक प्रसिद्ध झाले। त्यांच्या लेखनातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती दिसून येते। राजकारणातही सक्रिय असलेल्या सरोजिनी बावर विधानसभा, विधान परिषद आणि राज्यसभेच्या सदस्य राहिल्या। त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे त्यांना मराठी वाङ्मय क्षेत्रात एक आदर्श स्थान प्राप्त झाले। त्यांचे निधन 20 एप्रिल 2008 रोजी झाले, परंतु त्यांचे योगदान आजही प्रासंगिक आहे। 7 जानेवारी 1921 रोजी मिरज येथे जन्मलेले चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि दानशूर होते। त्यांनी 7 दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत 60हून अधिक मराठी नाटकातून व मराठी सिनेमांमधून अभिनय केला। त्यांच्या आई कमलाबाई या मराठी चित्रपट सृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकारांपैकी एक होत्या। त्यांच्या वडिलांनीही रंगभूमीवर काम केले होते। गोखले यांनी वयाच्या केवळ 8व्या वर्षीच रंगभूमीवर पाऊल ठेवले आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीला नवे आयाम दिले। भावबंधन, राजसन्यास,
पुण्यप्रभाव ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके आहेत। चित्रपटांमध्येही त्यांनी साधी माणसे, सुहागरात, रावसाहेब यांसारख्या चित्रपटांमधून अविस्मरणीय भूमिका केल्या। गोखले हे केवळ अभिनेतेच नव्हते तर ते एक उत्तम गायकही होते। 20 जून 2008 रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे योगदान मराठी कला क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी राहणार आहे। इरफान खान यांचा जन्म राजस्थानच्या टोक येथे झाला। लहानपणापासूनच त्यांना नाटकाची आवड होती। त्यांनी राष्ट्रीय नाट्यशाळा म्हणजेच NSD येथून अभिनय शिकला आणि नंतर दूरदर्शनवरील मालिकांमधून आपल्या करिअरची सुरुवात केली। त्यांच्या अभिनयाची खासियत म्हणजे त्यांच्या प्रत्येक भूमिकेतली प्रामाणिकता। त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीसोबतच हॉलिवूडमध्ये देखील आपली ओळख निर्माण केली। सलाम बॉम्बे, पानसिंग तोमर, हिंदी मीडियम, अंग्रेजी मीडियम यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली। इरफान खान केवळ एक अभिनेते नव्हते तर ते उत्तम मानव देखील होते। त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांना कॅन्सर झाला होता, तरीही त्यांनी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय करत राहिले। त्यांचे निधन 29 एप्रिल 2020 रोजी झाले।